कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया आजच्या दशकामध्ये अत्यंत पॉप्युलर अशी व्हायला लागलेली आहे आणि अनेक रुग्णांना त्यामुळं वेदनारहित किंवा पेनलेस मोबिलिटी ज्याला म्हणतात, हालचाल करण्याची क्षमता आज आलेली आहे. ही जी सांधेरोपणाची शस्त्रक्रिया आहे, ही कॉम्प्युटर नॅव्हिगेशनद्वारे अत्यंत सुलभ आणि सोपी झाली आहे आणि त्यामुळं पेशंटला अक्षरशः 4-5 दिवसामध्येच कुठल्याही प्रकारे वेदना न होता ते चालण्याची त्यांची जी प्रक्रिया आहे, ती सोपी होऊन गेलेली आहे. आज आपण एका वेगळ्या प्रकारच्या पेशंटच्या बद्दल आज माहिती घेणार आहोत. आपले जो गुडघ्याचा सांधा जो आहे, हा आपला मांडीचं हाड, नडगीचं हाड याच्यामध्ये असणारा सांधा म्हणजे गुडघ्याचा सांधा, की नॉर्मली आपण एक कॉमनली म्हणतो की बिजागरीसारखा सांधा आहे. परंतु आपल्या नीट नॉर्मली सांध्याचा एक्सरे बघितला तर या मांडीच्या हाडामध्ये आणि नडगीच्या हाडामध्ये हे असं अंतर दिसतं. जे नॉर्मली जे नेहमी बघायला मिळतं त्याच्यामध्ये जी झीज झालेली असते ती ह्या इथल्या खुर्च्याची होत असते. या पेशंटमधल्याचा जो आपण एक्सरे बघितला किंवा स्कॅन आपण नंतर बघणार आहोत ते बघितलं, तर यामध्ये बघितलं तर पूर्णपणे हे हाड खराब झालं आहे, सडून गेलेलं आणि त्याचे तुकडे-तुकडे झालेले आहेत. म्हणजे हा आजार फक्त खुर्चेपुरताच मर्यादित न राहता त्याने पूर्णपणे हाड सडून गेलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि त्यामुळं आडवा सांधा हलण्याचे, आता नॉर्मली सांधा कधी आडवा हलत नाही, पण इथं बघितलं तर पूर्णपणे मीडिओ लॅटरल ज्याला म्हणतात तशी इन्स्टॅबिलिटी झाली आहे. साईडनी लिगामेंट्स पण त्याचे खराब झाले आहेत आणि पूर्ण वरचं मांडीच्या हाडाचं खालचं टोक आणि हे पूर्णपणे सडून गेलेले आहेत आणि त्यामुळं हे केस चॅलेंजिंग होऊन जातात. सांधेरोपण शस्त्रक्रियेत साधारणतः हे जे राखाडी रंगाचं ग्रे जे दिसतंय त्याला कार्टिलेज किंवा खुर्च्या असं म्हणतात आणि खाली ही गादी दिसते, ह्याची झीज झालेली असती. याचं रिप्लेस करणे म्हणजे याचं रोपण करणे म्हणजेच हाडाला ही कॅप लावल्यासारखी लावली जाणे म्हणजेच सांधेरोपण शस्त्रक्रिया असते. परंतु काही-काही रुग्णांमध्ये जसं आजच्या पेशंटमध्ये आपण जे मगाशी आपल्याला दाखवलेलं होतं, या पेशंट्समध्ये प्रॉब्लेम हा बराच जास्त प्रमाणात वाढलेला असतो. हे जे आजचे पेशंट आहेत त्यात काय झालेलं होतं, की ही खुर्च्या तर पूर्ण झिजून गेलेलीच होती. परंतु आतमध्ये ह्या पेशंटच्या हाडांमध्ये पूर्णपणे त्याचं हाड खराब झालेलं होतं आणि ह्याच्यामागं नुसती झीज हे कारण नसून त्यात या पेशंटच्या हाडाला ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी ज्याला म्हणतात, त्यामुळे हे पूर्ण हाडच खराब होऊन गेलेलं होतं, सडलेलं होतं. त्यामुळं चालणं तर सोडाच, पण साधं हालचालसुद्धा जवळ-जवळ 5 वर्ष पेशंट करू शकत नव्हती आणि व्हीलचेअरवर किंवा बेडमध्येच आपलं आयुष्य कंठत होती. तर अशा वेळेला ऑर्थोपेडिक सर्जनसमोर आमच्यासारखे एक्सपिरियन्स असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणावर पूर्वतयारी करायला लागते. यामध्ये कुठल्या प्रकारचा सांधा वापरणार? साधा सांधारोपण करून हे होणार आहे का नाही? किंवा ह्यामध्ये पहिलं काही आपल्याला काळजी घ्यायला लागते का? ह्यामध्ये अनेक डिसिजन मेकिंगची एक प्रक्रिया असते. त्यात अत्यंत विचार करून आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. सर्वप्रथम म्हणजे जेव्हा हे पेशंट मी बघितलं, त्यावेळेला हे सरळ-सरळ दिसत होतं, की हा साध्या प्रकारचा संधिवात किंवा सांधा झिजलेला हा प्रकार नाही आहे. ह्या पेशंटचा जो गुडघा होता, आपण काही व्हिडिओमध्ये बघालच, की तो जवळ आडव्या दिशेने जसा नॉर्मली कोणाचाही गुडघा हलत नाही, हा जवळ 30 ते 40 अंशांनी हलत होता. याचं कारण म्हणजे या गुडघ्याच्या जवळ ही जी आपल्याला लिगामेंट्स दिसत आहेत, ही लिगामेंट्स पूर्णपणे त्याची टीबीमुळं खराब झालेली होती. आणि त्यामुळं सांध्याला जो एक साईडला स्टॅबिलिटी अशी असते, ती स्टॅबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये भक्कमपणा हा पूर्णपणे गेलेला होता आणि ते सांधा पूर्णपणे लूज झालेला होता. दुसरा प्रॉब्लेम होता तो म्हणजे ह्याच्यामध्ये असणारं इन्फेक्शन. इन्फेक्शन हे टीबीचं होतं आणि तो बरा करणं अत्यंत अवघड काम आणि पहिली गोष्ट म्हणजे सांध्याचा खूप दिवसापूर्वीचा 5 वर्षापूर्वीचा झालेला आजार, यामुळं ही अजूनच प्रक्रिया सगळी क्लिष्ट झालेली होती. त्यामुळं पहिल्यांदा ह्याचं निदान नीट होणं आवश्यक होतं. त्याकरता जे आम्ही अत्याधुनिक पद्धतीने दुर्बिणीद्वारे लेझर वाटे उपचार करतो, त्या दुर्बिणीद्वारे हा पूर्ण सांधा लेझर वाटे पूर्ण साफ केला गेला. ही शस्त्रक्रिया ही 1 दिवसात जसं साधं सांधेरोपण केलं जातं तशी करता येणं अशक्य असतं. त्यामुळे याला वेगवेगळ्या स्टेप्समध्ये करणं आवश्यक असतं. तर आमचा उद्देश हा पहिला असा होता, की आपल्या पेशंटला पूर्णपणे जंतुविरहित म्हणजे बॅक्टेरिया विरहित करणे, ज्यामुळं ऑपरेशन झाल्यानंतर सांधेरोपण केलेल्या जॉईंटमध्ये कुठल्याही प्रकारे इन्फेक्शन होऊ नये आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी. याकरता टीबी झालेला जो सांधा होता, याचं निदान करून यामध्ये पूर्णपणे लेझरद्वारे आणि दुर्बिणीद्वारे हा सांधा साफ केला गेला. यानंतर पेशंटला टीबीसाठी असणारी जवळजवळ 6 ते 7 महिने मला वाटते ही औषधं दिली गेली, ज्यामुळं टीबीचा जो सांधा होता तो सांध्यातला पूर्णपणे तो जंतुविरहित सांधा करण्यात आम्हाला यश आलं.
हे जे लेझरची शस्त्रक्रिया असते ही शस्त्रक्रिया ही कुठल्याही रक्तस्रावाशिवाय होत असते. त्यावेळेला आपल्याला टिश्यूज म्हणजे आतलं जे सायनोवियम किंवा सांध्याचं मेम्ब्रेन आहे, हे मेम्ब्रेन आम्ही तपासायला पाठवलं. कुठल्या औषधांना त्याचा रिस्पॉन्स होईल हे बघून अत्यंत शास्त्रीय पद्धतीने त्यांना टीबीच्या बद्दल जी ट्रीटमेंट दिली होती, ती ट्रीटमेंट चालू करण्यात आम्हाला यश आलं. आणि त्यानंतर एकदा तो जंतुविरहित झाल्यानंतर पुढचं चॅलेंज आमच्यासमोर होतं, त्याला आम्ही टॅकल करू शकलो. ह्यातलं पुढचं चॅलेंज किंवा जो आम्हाला प्रश्न होता, की ह्याला कुठल्या प्रकारचा सांधा लावावा? नॉर्मल सांधेरोपण जे रूटीन सगळ्या पेशंटमध्ये करतात, ते ह्या पेशंटमध्ये शक्य नव्हतं. असे काही-काही चॅलेंजिंग गोष्टी असतात, की चॅलेंजिंग किंवा आम्हाला ज्याला फार विचार करायला लागतो, अशा प्रकारचे काही पेशंट्स असतात, ज्यांना टीबी किंवा काही-काही वेळेला बोनचे कॅन्सर किंवा त्यातले काही ट्यूमर्स असतात. अशा प्रकारचे किंवा काही अत्यंत क्लिष्ट प्रकारचे फ्रॅक्चर झालेले, अशा रुग्णांवर करण्यात येणारी सांधेरोपण शस्त्रक्रिया जी असते, त्याच्यामध्ये विशिष्ट स्पेशल प्रकारचे सांधे वापरून आणि वेगळ्या पद्धतीने ही शस्त्रक्रिया करावी लागते. जे झीज झाल्यामुळं किंवा संधिवातामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया केली जाते, त्यामध्ये आपण बघाल तर हाडाला कॅप लावल्यासारखी आणि खाली ही खुर्च्या बसवण्यासारखी ही शस्त्रक्रिया होते, की ज्यात हाड काढावं लागत नाही किंवा खराब होत नाही. पण मगाशी आत्ता जी आपण केस डिस्कस करतो, यामध्ये मेगा प्रोस्थेसिस एस्रॉम नावाचा जो आहे, ज्यामध्ये आपल्याला खालचं हाड पण पूर्ण बदलायला लागतं, अशा प्रकारची ही शस्त्रक्रिया आपण केलेली तिथं दिसून येते. आणि हा प्रोस्थेसिस यात नुसती खुर्च्याच नव्हे, इथं जी खुर्च्या आहे तीच नव्हे, तर यामध्ये हे लिगामेंटचं काम करेल, तो सांधा स्टेबल राहील आणि त्याचबरोबर हे हाड आतलं रिप्लेस करता येईल, अशा प्रकारचा हा प्रोस्थेसिस किंवा या प्रकारचा कृत्रिम सांधा असतो. आणि हा कधीकधी ट्यूमर, इन्फेक्शन अशा वेळेला आपल्याला तो हाड खराब झाल्यानंतर, सडल्यानंतर किंवा कॅन्सरसारखा रोग असेल, तर तो समूळ काढून टाकल्यानंतर असा उपयोग करायला लागतो. एक्सरेमध्ये आपण बघितलं होतंच, की पूर्णपणे हाड खराब झाल्यानंतर काय होतं, पण स्कॅन किंवा MRIमध्ये या प्रकारे आपण जे बघतो, त्यामुळे अगदी सूक्ष्म लेवलचे सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला दिसू शकतात. तर यात आपण बघितलं तर पूर्णपणे हाड एक खराब झालं आहे, सडून गेलं आहे आणि त्याचे तुकडे पडले आहेत, हे अजून डिटेलमध्ये कळतं. यामध्ये लिगामेंट्स त्याची खराब झालेली आहेत, त्यामुळे लिगामेंट सबस्टिट्यूटिंग म्हणजे त्याला लिगामेंट आपल्याला ज्याचं काम लिगामेंटसारखं करता येईल असा सांधा आम्हाला पाहिजे होता. आणि ह्या प्रकारचा एस्रॉम नावाचा जो अत्याधुनिक सांधा आहे, त्याची आम्ही निवड केली. या प्रकारे दोन्ही बाजूची हाडं रिप्लेस करून जे मांडीचं हाड आहे आपलं, हा वरचं हाड आहे आणि खालचं हाड आहे, दोन्ही प्रकारची हाडं रिप्लेस करून ही किंबहुना भारतातली पहिल्या काही 2-3 केसेसमधलीच केस ठरावी असं मला वाटतंय. तर ह्या शस्त्रक्रियेमध्ये ऑपरेशन करताना रक्तस्राव रोखणे, विशिष्ट मापाचा पेशंटला जो सूट होईल अशा प्रकारचा सांधा करणे, याकरता आम्हाला कॉम्प्युटर नॅव्हिगेशनची अत्यंत मदत होत असते. आणि ह्या नॅव्हिगेशनमुळं अत्यंत त्याच्यामध्ये शस्त्रक्रियेमध्ये परफेक्शन ज्याला म्हणतात, तसं परफेक्शन येत असतं. तर हे केल्यानंतर, हा सांधारोपण केल्यानंतर, यशस्वीरित्या केल्यानंतर पेशंटची फिजिओथेरपी केली जाते. तर आम्ही सगळेजण अत्यंत खुश आहे, की या प्रकारे ही पेशंट जी आहे आत्ता बघितलेली, ती 5 वर्षानंतर आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहिलेली आहे. कुठल्याही प्रकारच्या वेदना न होता आज चालू शकते. आणि ह्या प्रकारचं ज्ञान हे समाजामध्ये नेणं हे आपल्याला अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला आपण विचार करतो, की आता वय झालं, आता खिचपतच आपण आयुष्य काढायचं. हा असा प्रकार नाही आहे. शास्त्र अत्यंत पुढं गेलेलं आहे आणि यामध्ये लेझरसारख्या उपायांपासनं, दुर्बिणीतल्या उपायांपासनं, ते आत्ता बघितलं तसं मेगा प्रोस्थेसिस ज्याला म्हणतात, ज्यामध्ये पूर्वी काही काही वेळेला ट्यूमर, कॅन्सरमध्ये ॲम्प्युटेशन म्हणजे पाय कापायला लागायचा, अशा पद्धतीचे पायसुद्धा आपल्याला वाचवता येतात आणि लोकांना परत आपल्या पायावर उभा करता येतं. तर हे ज्ञान आपण आपल्यापुरतंच न ठेवता या प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, हे सगळ्या समाजामध्ये न्यावं अशी आपली विनंती आहे. धन्यवाद. लोकमान्य हॉस्पिटल निगडी हे जॉईंट रिप्लेसमेंटसाठी एक सुप्रसिद्ध असलेलं केंद्र पिंपरी चिंचवड परिसरामध्ये कार्यरत आहे. डॉक्टर नरेंद्र वैद्य की जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून या परिसरामध्ये अत्यंत नावाजलेलं एक व्यक्तिमत्व आहे. जवळपास 1,500हून अधिक कृत्रिम सांधेरोपणाच्या शस्त्रक्रिया गुडघ्यावरच्या त्यांनी अत्यंत यशस्वी रीतीने केलेल्या आहेत आणि अनेक रुग्णांच्या आयुष्यात हसण्याचे आणि सुखाचे क्षण डॉक्टर वैद्यांनी निर्माण केलेले आहेत. अबेदा पठाण ही अत्यंत अशीच अवघड असलेलं एक पेशंट की जिला गुडघ्याचा अत्यंत अधिक स्वरूपात त्रास होता आणि त्या पेशंट आज आपल्यामध्ये आलेल्या आहेत. आपण ऐकूया त्यांच्या तोंडून की काय प्रकारचा त्रास होता आणि डॉक्टर वैद्यांनी कशाप्रकारे त्यांची यशस्वी शस्त्रक्रिया केली, आता त्यांना काय वाटतं. गेली 5 वर्ष आपण अंथरुणाला खिळून होतात. अगदी चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं आणि आज या ठिकाणी आपण आपल्या स्वतःच्या पावलांनी चालत आलात आपल्या
पावलांना जमिनीचा स्पर्श झाला हे पाहून आम्हालाही अत्यंत आनंद होतो आहे. आपण चालता आहात, या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आपल्याला गुडघ्याचे उपचार करण्यासाठी आले. काय स्वरूपाचा नेमका आपल्याला त्रास होत होता? गुडघ्याचा त्रास, उठता बसता येत नव्हता, असं बिलकुल काय करता येत नव्हतं असं. बरं, हा त्रास कधीपासून सुरू झाला? 5 वर्षापासून. त्यावर यापूर्वी काही आपण उपचार केले होते का? खूप केला, डॉक्टरपाशी गेले होते. डॉक्टर म्हणले मणक्याचं ऑपरेशन करायला लागल. गुडघ्याचं असं कोणीच काही सांगितलं नाही. नंतर दुसरे म्हणले आयुर्वेदिक ती घेतलं औषध, हे कोणी येणार म्हणून. त्याचा बी गुण नाही आला. ते म्हणले असं ती आयुर्वेदिकचा बी मला बिलकुल गुण आला नाही. कंटाळली होती मी औषध करून करून. कसलाच गुण येत नव्हता, डॉक्टरचा बी नाही आणि आयुर्वेदिक बी नाही. जास्तीच व्हायचं मला त्रास. मग आपण इकडे लोकमान्य हॉस्पिटलमध्ये कशा आला? मी मुलगा असं बसलो होतो टी व्ही पाहत, ते ह्यांचं दाखवलं वैद्य साऱ्यांचं. त्याला म्हणलं जरा थांब बघू काय ते दाखवतात, ते गुडघ्याचंच आहे म्हणले. नंतर बघितलं तर म्हटलं काय करायचं, मग ते विचारच आम्ही करत होतो. भीती बी मनात खूप होती. नंतर त्या मुलाला सांगितलं, तो म्हणलं आपण जाऊया पाहूया काय आहे ते. शस्त्रक्रियेचा सल्ला जेव्हा डॉक्टर वैद्यांनी आपल्याला दिला तेव्हा आपल्याला काय वाटलं? ते म्हणजे तुमच्या गुडघ्याची झीज झालेली आहे, ऑपरेशन केलं पाहिजे. बरं बरं. आता आपली शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर काय अनुभव घेत आहात? नेमकं आपल्याला कसं वाटतं आता शस्त्रक्रिया झाल्यानंतर? खूप चांगलं वाटतंय मला. काय वेदना किती होत आहेत? म्हणजे आता तसं म्हटलं तर एकदम सुखच वाटतंय मला. ती ऑपरेशन झाल्यापासून समाधान वाटते चांगली. आता चालता येत आहे? हां, चालती, वाकरणं चालती. आता पहिलं उभं बी राहता येत नव्हतं, आता चालती तरी. चालत आहे. आणि दुखायचं किती कमी आहे? खूप कमी झालंय दुखायचं. खूप कमी आहे. हां. बरं. मग आता हे जे सगळे डॉक्टर आहेत इथले लोकमान्य हॉस्पिटलमधले, शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला व्यायाम पण सांगितले होते, ते कधी सुरू केले? लगेच लगेच चालू केले. कोणत्या वेळेस? दुसऱ्या दिवशी लगेच. दुसऱ्या दिवशी. आणि चालवायला केव्हा सुरुवात केली? चालवायला नंतर सुरुवात केली. हां. डॉक्टर नरेंद्र वैद्य हे कृत्रिम सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या शस्त्रक्रिया अत्यंत उत्तम प्रकारे लिहिल्या ते पार पडत असतात. पण आपल्याला त्यांच्याविषयी काय वाटतं? कसा होता त्यांच्याबरोबरचा सहवास? आपल्याला कशा प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं? खूप चांगले आहेत सगळे. सगळे चांगले आहेत. डॉक्टर चांगले आहेत, सगळे चांगले आहेत. अनेक पेशंट असतात तुमच्यासारखे ज्यांची गुडघ्याची झीज झालेली असते आणि त्यांना असा शस्त्रक्रियेचा सल्ला दिलेला असतो, पण मनात एक प्रकारची भीती असते, भय असतं. तर त्या पेशंटला तुम्ही काय सांगाल? त्यांना भीती वाटते ना, मग तुमचा काय अनुभव आहे त्यांची? मी त्यांची भीती सगळी काढीन. त्यांची भीती. हां, त्यांना सगळं सांगीन मी. अच्छा. पण गैरसमज असतात, मग तुम्हाला काय वाटतं शस्त्रक्रियेनंतर? माझे सगळे गैरसमज गेले एकदम. मी घाबरत होते, तुम्ही घाबरू नका, चांगलं आहे सगळं, हे ऑपरेशन केलं तरी चांगलं आहे. मी बी पहिले घाबरत होते, बाबा कसं होईल ऑपरेशन केलं काय, का तर मला भीती बी वाटत होती ऑपरेशन केल्यानंतर काय. पण इथं आल्यानंतर मला वैद्य सरांनी समजून 2 गोष्टी सांगितल्या. नंतर माझं ऑपरेशन झालं तर खरोखरच मला आता समाधान वाटते. आणि मग हे वैद्य सर, परत इथली सगळी टीम, सगळ्यांनी माझ्यावर खूप चांगलं लक्ष दिलं, चांगलंही केलं. त्यांना माझ्या शुभेच्छा.